नमस्कार, मी पत्रकार दादासाहेब नीळ. प्रजासेवा रोखठोकमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं 28 जानेवारी रोजी सकाळी विमान दुर्घटनेमध्ये निधन झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आजही अजितदादा जिवंत आहेत, ते परदेशात लपून बसले आहेत, शरद पवारांनीच त्यांना लपून ठेवलं आहे, अशा प्रकारच्या भाकड वावड्या ज्या उठवल्या जात आहेत ह्या निराधार आहेत, त्याला कुठलाही आधार नाही. तरीही एक चॅनेलचा TRP वाढवण्यासाठी किंवा लोकांना वेड्यात काढण्यासाठी वेड पांघरून पेडगावला घेऊन जाणारे हे अशा प्रकारचे लोक आजही आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं म्हणजे अतिशय अज्ञान आणि मूर्खपणाचं लक्षण आहे. पण तरीही अनेक जण ग्रामीण भागामध्ये अजितदादा जिवंत आहेत या गोष्टीवर विश्वास ठेवत आहेत आणि ते 21 तारखेला येणार, 20 तारखेला येणार, महिन्याने येणार, अशा प्रकारचं जे काही चाललेलं आहे, अशा प्रकारे चर्चेचं गुऱ्हाळ कुठंतरी थांबलं पाहिजे. आज आपण तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, कॉम्प्युटर अशा प्रचंड मोठ्या युगामध्ये असताना अशा प्रकारे मेलेली व्यक्ती पुन्हा एकदा जिवंत होऊन येणार असेल तर फार मोठा अज्ञान आहे आपल्याकडे आजही. हा एखाद्या पिक्चरमधला भाग नाही आहे. एखादी व्यक्ती, माणसाला मृत्यू अटळ आहे. आपण मृत्यूभूमीवर जन्मलो आहोत. प्रत्येकजण जन्मतो एक दिवस, मरतो एक दिवस, हे सत्य नाकारता येत नाही. तरीसुद्धा अजित पवार जिवंत आहेत अशा प्रकारे जे काही सांगितलं जात आहे याला कुठलाही आधार नाही. वास्तविक पाहता अजित पवारांच्या पत्नी यांनी तिसऱ्या चौथ्या दिवशी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अजितदादा जिवंत नाहीत हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. जर अजितदादा जिवंत असले असते तर त्यांच्या पत्नीने कमीत कमी थोडा वेळ थांबल्या असत्या शपथविधीसाठी. तर अशा प्रकारे वावड्या उठवणं थांबलं पाहिजे. सर्वसामान्य माणसांनी अशा बातम्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा जो राष्ट्रवादी पक्ष आता अजित पवारानंतर कसा चालला पाहिजे, व्यक्ती गेली तरीसुद्धा त्याचे विचार कधी मरत नसतात. कारण ही मृत्यूभूमी आहे. शरीर मरता है लेकिन नाम नहीं. अशा प्रकारे त्या नावावर अजित पवारांनी जे महाराष्ट्रासाठी विकास योजना दिल्या किंवा त्यांचं जे काही व्हिजन अपुरं राहिलेलं आहे, स्वप्न, ते पूर्ण कसं करता येईल याकडे कार्यकर्ते, नेत्यांनी लक्ष देणं गरजेचं असताना उगीचच 6वा व्यक्ती कोण, मग ते विमानात दादा नव्हतेच, मग विमानातले सगळे 5 व्यक्ती जळाले, फाईल कशा जळाल्या नाहीत, अशा प्रकारचं विधान करून, चांगल्या सुशिक्षित आमदारांनी अशा प्रकारचं विधान करून या मृत्यूचं गूढ वाढवण्यापेक्षा सत्य स्वीकारलं पाहिजे आणि कुठंतरी या महाराष्ट्रातील सामान्य जनतेला, अजितदादावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हे सत्य दाखवलं पाहिजे की अजितदादांचा मृत्यू ह्या त्या विमानातच झाला आहे, हे दाखवून दिलं पाहिजे. हे त्यांच्या काही नेत्यांनी सांगितलं पाहिजे. उगीचच काहीतरी जिवंत आहेत, इकडे गेले, तिकडे गेले, या तारखेला येणार, त्या तारखेला जाणार, अशा प्रकारे सांगणं म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे असं या ठिकाणी मी ठामपणे आपल्याला सांगतो. धन्यवाद.